नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज काही वृत्तपत्रांना एक बातमी आली होती जी कदाचित नजरेतून सुटली असेल, पण बातमी खूप महत्त्वाची आहे. नक्षलवादी म्हणतायत सनदशीर मार्गाने आंदोलन करा, चर्चा घ्या, संमेलनं भरवा, परिसंवाद घडवून आणा आणि कार्यशाळा घ्या. हेतू यासाठी जो काही अन्याय होतोय दलितांवरती किंवा अन्य श्रमिक शोषित बहुजनांवरती त्याला वाचा फोडा. म्हटलं तरी भूमिका पटण्यासारखी आहे, पण ही भूमिका मांडणारे आहेत नक्षलवादी, पर्यायानं प्रामुख्यानं CPI माओवादी आणि त्यांचा नेता गणपती. याचं हे पत्र आहे जे बाहेर आलेलं आहे आणि त्याचा संदर्भ या सगळ्या भूमिकेला आहे. खरंच त्यांना हे म्हणायचंय का? खरंच आता नक्षलवाद्यांचीच भूमिका ही संविधानिक बनलेली आहे का? हा त्यांची रक्तरंजित क्रांती फसल्यामुळे प्लॅन बी आहे? त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा करणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नक्षल्यांचं सनदशीर आंदोलनाचं आवाहन कशासाठी आहे? शहरात चळवळीत स्थान मिळवण्याचा हा कावा आहे का? सशस्त्र क्रांती फसल्यानं नक्षल्यांचा हा प्लॅन बी आहे का? नक्षलवादी लोकशाही संविधान मांडणार का? चर्चेचा मार्ग मान्य आहे, मग प्रत्यार्पण का करत नाहीत गणपती आणि त्यांचे साथीदार? या सगळ्या प्रश्नांचा आपण सुरू करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासोबत आहेत भीमशाहीर आंबेडकरी जलस्यामध्ये ज्यांचं स्वतःचं वेगळं स्थान आहे, कोर्ट सारख्या फिल्ममध्ये ज्यांनी आपल्या गाण्यांनी फार मोठं स्थान मिळवलेलं आहे, ते संभाजी भगतजी. त्यांचं सुद्धा स्वागत चर्चेमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ते. याशिवाय थोड्याच वेळात डॉक्टर संजय दाभाडे आपल्यासोबत असतील. युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य आहेत पुण्याहून. आणि केशव उपाध्याय भाजपचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत असतील. मी संभाजी भगतांपासून सुरुवात करतो. संभाजी दादा, तुम्ही सुद्धा त्या अर्थानं क्रांतीचा मार्ग मांडणारे, आंबेडकरी जलशामध्ये आपला सहभाग असतो. कोर्ट सिनेमाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एक असाच वेगळा विचार शोषितांचाच मांडलेला आहे. पण कोर्टचा नेता नायक सुद्धा शेवटी शाहिरी जलशाचा लोकप्रबोधनाचा मार्ग घेतो. आता हे जे नक्षलवादी जे लोक काय करायचा मांडायचा प्रयत्न करतात त्याबद्दल काय म्हणाल? नाही, म्हणजे ही भूमिका त्यांनी का घेतलेली मला कळत नाही. परंतु मूळ माओइस्ट भूमिका जी आहे, म्हणजे माओचं जे म्हणणं आहे, तर त्यांचं सरळ म्हणणं होतं की एका बाजूला जनताच क्रांती करू शकते आणि चीनमध्ये जे काही त्यांनी जे जन आंदोलन आणि सांस्कृतिक क्रांतीच्या माध्यमातून एक नवा चीन घडवण्याचा प्रयत्न केला. नंतर तो तेवढा प्रयत्न झाला नाही. परंतु मूळ माओच्या भूमिकेमध्ये अजिबातच जन आंदोलनांना स्थान नाही किंवा लोकांच्या माध्यमातून उभं राहून, जनतेच्या माध्यमातून उभं राहून सनदशीर मार्गाने काम करणं अगदीच चुकीचं आहे असं काही माओचं म्हणणं नव्हतं. उलट माओचं म्हणणं होतं की जनता म्हणजे पीपल्स इज अ पॉवर, तेच क्रांती करू शकतात आणि त्या देशातल्या पद्धतीनुसार तिथे ते मार्ग अवलंबावेत असं मूळ माओचं म्हणणं होतं. आता गणपती आणि त्यांची जी संपूर्ण भूमिका आहे ते त्यांच्या पक्षाच्या लोकांना माहीत असेल की त्यांनी अशी भूमिका का घेतलेली आहे. त्याबद्दल मला वाटतं की एक 40 वर्ष सतत सशस्त्र संघर्ष करणारे माणसं आहेत आणि ते सुद्धा स्वतःचं अनालिसिस करत असतील. बरं, शक्यता आहे. बरं, मी पुण्याला जातो. आपल्यासोबत आपले मित्र डॉक्टर संजय दाभाडे आहेत, युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य. डॉक्टर दाभाडे, हे गणपती नावाचे गृहस्थ असं आवाहन, गृहस्थ म्हणजे ते गृहस्थ आहेत की नाही मला माहित नाही, पण ते असं आवाहन करतायत की सनदशीर मार्गाने मित्र संघटनांनी चर्चा, परिसंवाद, लेखन, काय प्रबंध वगैरे लिहून लोकांमध्ये चळवळीचा हा आशय पोहोचवावा आणि लोकांना जागृत करावं. ही भूमिका एक लाईन म्हणून पटण्यासारखी आहे, पण ही मांडणारे माओवादी आहेत की ज्यांचा स्वतःचा संविधानावर विश्वास नाहीये. अशा वेळी पुरोगामी चळवळीतल्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं ठरवलंय? जर त्यांची भूमिका खरोखर प्रामाणिक असेल तर मी जरूर असं म्हणेन की देर से आहे दुरुस्त आहे. आमची जे भारतीय राज्यघटनेवर विश्वास असणारे आणि तो मार्ग अनुसरून समाजवादाकडे वाटचाल करू बघणारे जे डावे पक्ष आहेत, त्याच्यामध्ये CPI असेल, CPM असेल, या पक्षांनी ही भूमिका फार पूर्वीच घेतलेली आहे. आणि आम्ही नेहमीच असं आवाहन करत राहिलेलो आहोत या सगळ्या नक्षलवादी चळवळीला की तुम्ही जो मार्ग सशस्त्र क्रांतीचा घेतलेला आहे तो निश्चितपणे या देशामध्ये चालू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिलेली आहे, जो लोकशाहीचा मार्ग दिलेला आहे, त्या मार्गाने आणि जनतेच्या सहभागातून जनता ज्यावेळेस एक ताकद म्हणून स्वतः उभी राहते त्यावेळेस बंदुकीच्या गोळीची काहीच गरज पडत नाही. इतकी स्पष्ट भूमिका आमची राहिलेली आहे. त्याच्यामुळे नक्षलवाद्यांनी असा मार्ग जर स्वीकारत असतील तर निश्चितपणे चांगली गोष्ट आहे. परंतु मला त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल या संदर्भात या
भारतीय राज्यघटनेबद्दलच्या निष्ठेबद्दल मला शंका मात्र जरूर आहे. बरं, मी केशव उपाध्यायांकडे जाईन. केशव उपाध्यायजी, आतापर्यंत म्हणजे अगदी मनमोहन सिंगांनी सुद्धा पंतप्रधान असताना सांगितलं होतं की भारताला अंतर्गत सुरक्षिततेचा नंबर 1 धोका हा नक्षल्यांपासून आहे. त्या नक्षल्यांचा बऱ्यापैकी सर्वोच्च नेता म्हणतोय की सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचं आव्हान तो समविचारी, त्या अर्थानं डाव्या विचारांच्या लोकांना तो करतोय. या घडामोडीकडे आपण कशा प्रकारे पाहता? प्रसन्ना, मी या सगळ्या घडामोडीकडे जवळून बघतो. किंबहुना छत्तीसगडमध्ये एक अभ्यास केला होता, त्यावेळी मी पण त्या भागात होतो. मी नक्षलग्रस्त भागामध्ये मी फिरलोय आणि संध्याकाळी 5 नंतर कशा प्रकारचं वातावरण असतं हे सगळं मी स्वतः अनुभवलेलं आहे. म्हणजे किती चिटपाकरू रस्त्यावर येत नाही. आम्हाला एका ठिकाणी आम्ही जायचं होतं पुढे, पण आम्हाला सांगण्यात आलं की जाऊ नका अजिबात पुढे. म्हणजे इतकी परिस्थिती किती भयंकर सगळे मी अनुभवलेले आहेत 2005-06च्या दरम्यानच्या काळात. त्याच्यानंतर मी सगळ्या घटना पाहतोय. 2-3 गोष्टी मांडल्या पाहिजेत. मुळामध्ये ज्या नक्षलबारीवरनं पश्चिम बंगाल हा विषय सुरू झाला, मुळात माओचा उल्लेख त्या ठिकाणी झाला. ही सगळी विचार प्रणाली जगामध्ये पराभूत झाली. नंबर 1 हे विसरता कामा नये. एक दुसरं असं की हिंसेवरती म्हणजे त्यांनी गेले अनेक वर्ष संघर्ष सुरू आहे. सर्वसामान्य म्हणजे पोलीस आणि संरक्षण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा यांच्या तर हत्या होतात, पण त्याचबरोबर सामान्य लोकांच्याही जीवाला धोका आहे. अनेकांचे बळी या नक्षलवाद्यांनी घेतले, ह्याचं आपल्या गेल्या काही दिवसात पाहतोय. आणि गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी या नक्षलवाद्यांच्या विरोधात सुद्धा एक संघर्ष सुरू आहे, आंदोलन लोकांची सुरू आहेत. मग ते सलवा जुलूम सारखी असेल की त्याला वेगवेगळ्या पद्धतीची त्याच ठिकाणची स्थानिक आंदोलन आहेत. त्यामुळे आणि त्याचबरोबर गेल्या 2-3 वर्षामध्ये मोठ्या कठोरपणे कारवाई या नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरू आहे. हा पण एक मुद्दा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. पण मी लगेच त्यांना काहीतरी फार मोठं त्यांचं पुनर्हे झालं आणि विचार परिवर्तन झालं आणि अगदी लोकशाही मार्गात ते येऊ पाहतायत. इतक्या भाबडेपणाने घ्यायला मी तयार या सगळ्या प्रकारात तयार नाही. मत परिवर्तन झालं आणि ते फार भाबडेपणाने लगेच लोकशाहीचा या देशाच्या घटनेवर ते विश्वास ठेवणार आहेत. या देशातल्या देश एकच आहे असं मानणार आहेत. कुठल्याही प्रकारचं दंडकारण्याचा आग्रह ते सोडून देणार आहेत. आणि अशा इतक्या भाबडेपणाने स्वीकारावं अशी परिस्थिती आत्ताची नाही. मुळामध्ये या निमित्ताने काही पुन्हा एकदा नव्या पद्धतीचं चाचपणी करता येते का? कारण शेवटी असं आहे की नक्षल हा शब्द आहे त्याच्या अर्थाने ग्लॅमरस अनेक तरुणांच्या बाबतीमध्ये असतो, जो आता समाजातला विश्वास त्यांच्याबद्दलचा दूर होतोय, तो पुन्हा एकदा काहीतरी गैरसमज निर्माण करून मिळवता येतो का? अशा प्रकारची चाचपणी करण्याचा एक प्रयत्न असू शकतो. त्यामुळे भाबडेपणाने आता हे लोकशाहीवादी झाले, हे यांचं मतपरिवर्तन झालं. नाही, ठीक आहे उपाध्यायजी, तुमचा राग मी समजू शकतो आणि तुमच्या मुद्द्यांमध्ये तथ्य जरी असलं तरी सुद्धा जर का भाबड्या अशा तरुणांना जर का नक्षल्यांबद्दल कौतुक, आदर, प्रेम वाटत असेल तर त्याची काहीच जबाबदारी आपल्यावरती नाही. अशा प्रकारे तुम्ही हात झटकू नका. त्याची काही करणं तुमच्याकडे पण जाणार आहे. प्रसन्न मुळामध्ये असं आहे की या देशाच्या म्हणजे देशाच्या विरोधात जो कोणी असेल त्याच्याबद्दल राग असला गैरसं कारण नाहीये. हा देश एकच नाहीये असं जर म्हणत कोणी असेल म्हणजे असं आहे की आता सगळीच बोटं आमच्याकडे चला तेही मान्य केलं, पण तरी त्याचं उत्तर या हा देश तोडा, दंडकारण्य वेगळा करा किंवा अन्य काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित करा, राज्यघटना मानू नका, हे त्याचं उत्तर होऊ शकत नाही. ठीक आहे, माझा आमच्याकडे नाही उपाध्यायजी, मला त्याचा अँगल होता तो प्रामुख्यानं आता मधल्या काळातल्या घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने होता. पण ठीक आहे, तो तेवढ्या पुरता ठेवूयात, कारण मला आता भाजप संघ हा आपला दरवेळेचा विषय राहिलेला. मला आता स्पेसिफिकली नक्षल्यांबद्दल बोलायचं. मी पुन्हा संभाजी दादांकडे येतो. संभाजी दादा, याच्यातला एक मुद्दा आहे, ते जी भाषा करतायत ती भाषा करण्यासाठी ती मुळात अवलंबावी लागते. प्रत्यार्पण ही तर खूप दूरची गोष्ट झाली, पण माओइझम हा मुळात लोकशाहीला ते बुर्जवा लोकशाही मानतात. ते काँग्रेस आणि भाजपला भांडवलदारी पक्ष मानतात. सीपीआयएम म्हणजे मार्क्सवादी आणि सीपीआयएम आणि सीपीआय भाकप यांना ते सुधारणावादी आणि दुरुस्त झालेले पक्ष मानतात. मग असं असेल तर एकीकडे आपल्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आवाहन करायचं, पण लोकशाहीला मात्र धोडकवायचं, हे एकाच वेळी कसं शक्य आहे? का आता अलीकडे भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये जी एकूण देशामध्ये परिस्थिती आहे, तर भारतीय मिनिमम जे लोकशाही हक्क आहेत ते सुद्धा राहतील की नाही, आणि एका फासिस्ट वातावरणाकडे देश चाललेला आहे. आणि त्याचा सगळ्यांनाच फासिझमची मूलतत्व बघितली, ते जे स्ट्रक्चर असतं फासिझमचं, तुमचं असं म्हणणं आहे माओवाद हा फासिस्ट नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, माझं ते म्हणणं माझं म्हणणं ते नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की एकूण असे लोक म्हणजे जनरली लोक जे लोकशाहीवादी लोक आहेत त्यांना प्रचंड धोका आहे. आणि असं समजा तर कोणी आव्हान केलं तर त्या आव्हानाच्या बरोबर लोक जातील असंही नाही,
परंतु देशामध्ये भारतीय संविधानाला धोका निर्माण हो, मी करणारी येतो तुमच्या उपाध्ये येतो परिस्थिती आहे. आणि उपाध्ये हे काय म्हणजे काय कपोलकल्पित किंवा काय नाही आहे. ज्या पद्धतीचे दलितांवर हल्ले होत आहेत, रोजच्या रोज ज्या पद्धतीने मारलं जात आहे आणि तुम्ही हसतात, तर हे भयानक आहे. भारतीय संविधानावरचा विश्वासाच्या गोष्टी तुम्ही बोलता, पण तुमचा विश्वास कुठे आहे? मला बोलायचं आहे संभाजी. नक्षलवाद्यांचा विश्वास नाही, ते मान्यच आहे, ते आहेच. पण तुमचा तरी संघवाद्यांचा संघ आणि भाजपाचा तरी कुठं भारतीय संविधानावर विश्वास आहे? आणि विश्वास आहे तर ती विश्वासाची संविधान ते राबवत आहेत तर का? नाही राबवत आहेत. आणि म्हणून सामान्य जे समजा डॉक्टर संजयजी सारखे जे लोक आहेत किंवा जे पुरोगामी लोक आहेत, त्यांना भय आहेच की या देशामध्ये एक फाशी सरकार म्हणजे फाशिझम येईल की काय? बरं, मी संजयला हाच प्रश्न, मी उपाध्ये येतो तुमच्याकडे, फक्त मी प्रत्येक गेस्टना घेऊन प्रत्येकाकडे येतोय. संजयजी, समजा असं मानून चालू की या देशात एक विशिष्ट परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, काय भाजपचा हिंदुत्ववाद आणि वगैरे वगैरे परिस्थिती आहे. अशा वेळी पुरोगामी अलायन्सचा भाग नक्षलवादी बनू शकतात का? तुमचा कॉम्रेड हा नक्षलवादी असू शकतो का? आणि जर का तो असू शकतो तर मग इतर राष्ट्रभक्त किंवा त्या अर्थानं मग हिंदुत्ववादी का असू शकत नाही ते पण सांगा. नाही, निश्चितपणे आत्ताची जी भयावह परिस्थिती आहे आणि कॉम्रेड संभाजी दादा जे आता म्हटले की अतिशय एक फॅसिझमच्या कडे जाणारी परिस्थिती संपूर्ण देशभर आहे. त्याच्यात गुजरातमधलं दलितांवरचा अत्याचार असेल किंवा कालच कर्नाटकामध्ये घडलेली, आंध्र प्रदेशमध्ये घडलेली घटना असेल, अतिशय भयावह परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या पुरोगाम्यांनी एकत्र यायला पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. माओवादी हे पुरोगामी आहेत का? माओवाद्यांना आम्ही त्याच्यामध्ये सोबत घ्यायला तयार नाहीत. याबाबत आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही. माओवाद्यांना घेऊन पुरोगामी आघाडी तयार होईल असं आम्हाला अजिबात वाटत नाही. बरं, मी उपाध्यांकडे जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. आपले मित्र संजय दाभाडे म्हणतात की माओवाद्यांना घेऊन पुरोगामी आघाडी म्हणजे ते असू शकत नाही त्याचे घटक. पण मला आठवतंय भाई वैद्य, समाजवादी नेते आहेत पुण्यातले, त्यांनी एकदा केलं होतं की दलित शोषितांसह नक्षलवाद्यांपर्यंत एक आघाडी उभारली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, नक्षल हे अशा अलायन्सचा पार्ट बनू शकतात का? बनवावं का? शहरी बुद्धिजीवी आंदोलक पुरोगामी कार्यकर्त्यांनी नक्षल्यांना घेऊन आघाडी उभी करायची वेळ आली? तो मुद्दा कसा आहे की लोकशाही मूल्यांची हानी होते तेव्हा समाजवाद्यांपासून आंबेडकरवाद्यांपर्यंत सगळेच लोक त्या बाबतीमध्ये संवेदनशील असतात. आता समजा की जसं की संजय आहे, कॉम्रेड संजय आहेत, ते ज्यावेळेस कबीर कलामंचाच्या लोकांना ज्यावेळेला हे झालं तर ते एक गायकांचा आणि एकूण लेखकांचा एकूण अभिव्यक्तीचा प्रश्न म्हणून त्याच्याकडे आम्ही बघतो. आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांची जर काही नक्षलवादी संबंध असतील तर ते उघडपणे हिंसात्मक मार्ग नाकारले, नक्षलवाद्यांचं समर्थन नाही केलेलं. हा, पण कोर्ट त्याचं ते बघेल. पण ज्यावेळेला अभिव्यक्तीचा प्रश्न आला त्यावेळेला मग भाई वैद्य असतील किंवा कॉम्रेड संजय असतील, हे या प्रकारचे सगळे लोक आम्ही एक अभिव्यक्तीचा प्रश्न म्हणून त्यांना समर्थन देतो. बरं, पण नक्षलवाद्यांचे डायरेक्ट पक्षाशी संबंध आहे, ते पोलीस आणि न्याय व्यवस्था हे ठरवून एखाद्याला नक्षलवादी ठरवून त्यांना काय शिक्षा द्यायची ते देतील. आमचा घटनेवर विश्वास आहे, संविधानावर विश्वास आहे, संविधान जे ठरवेल ते. बरं, मी उपाध्यांकडे येतो. उपाध्यजी बोला, काय मगाशी तुम्ही काहीतरी मुद्दा मांडत होता. नाही, असं आहे की प्रसन्न गेल्या 2 वर्षात जेव्हापासून मोदी सरकार सत्तेवर आलंय, भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवर आलंय, जणू काही जणांची इतकी अस्वस्थता वाढली आणि ती वारंवार दिसत असते की या देशामध्ये 70 वर्षात काहीच प्रश्न नव्हते, जणू काय सगळ्या 2 वर्षात वाईटच चाललंय. अशा प्रकारच्या मानसिकतेतनं, अशा प्रकारच्या मानसिक पछाडल्या भावनेतनं काही जण सतत वागत असतात. आणि मग सत्तेला जोड द्यायची, काय बाबा फॅसिस्ट शक्ती सत्तेवर आल्यात, यांचा घटनेवर विश्वास नाही. अहो, ज्यांचा हिंसाचाराशिवाय ज्याने काही केलं नाही, त्यांचा इतिहास रक्तपाताने भरलेला आहे, त्याने आम्हाला सांगावं. या घटनेवरती 100% विश्वास आहे, त्या विश्वासाची हमी देऊनच आणि ती विश्वासाची खात्री या देशातल्या जनतेला आहे. आणि म्हणून आज आम्ही सत्तेवर आलो आणि त्या पद्धतीने वागतोय, लोकशाहीवादी वृत्तीनेच आम्ही वागतोय. मान्य मला की अहमदाबादची घटना, पण त्यानंतर मला कारवाई काय करायची मी 4 गोष्टी सांगू शकतो. गुजरातमधल्या घटनेचं मी सांगू शकतो कारवाई झाली, पण आता ती उद्या लोकसभेत चर्चा होणार त्यावेळी ती सगळ्या गोष्टी होतीलच, या विषयावरची चर्चा होईल त्यावेळी. पण ज्यावेळी एखाद दुसरी घटना घडते त्याच्यावर या देशात जणू काय सगळं आता काय फॅसिस्ट वृत्ती आणि काय लोकशाही पुरोगामी लोकांचे संकटात आलेत असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्या घटनेवरती ऍक्शन किती लवकर घेतली गेली, एखादी घटना घडल्यानंतर कृती काय केली गेली हे महत्वाचं असतं. आणि नरेंद्र मोदींपासून हा डिफेन्स तुमचा आम्हाला माहिती आहे आणि तो काही ही क्लासिक चर्चा आहे, क्लासिक डिबेट चालू राहील. माझा एक वेगळा प्रश्न आहे तुम्हाला सिक्युरिटीच्या अनुषंगाने. जर का
त्यांच्या थेट रक्तरंजित क्रांतीचा कट काही पुरेसा कावा त्यांचा प्रत्यक्षात येत नाहीये. अशा वेळी जर का नक्षल स्वतःचा फुटहोल्ड आपले समर्थक शहरांमध्ये बुद्धिजीवींमध्ये शोधायचा हा प्रयत्न करत असतील आणि त्यांची भाषा कुणालाही पटण्याजोगे की आंदोलन करा, चर्चा करा, संवाद साधा वगैरे ही भाषा ते करत असतील, आता जर का त्यांना समर्थक मिळू लागले तर शहरातल्या गरीब वर्गातल्या श्रमिक दलित शोषित समूहातल्या लोकांनी त्यांच्याकडे जाऊ नये म्हणून काही प्लॅन वगैरे आहे? त्यांच्यामध्ये तुम्ही विश्वास कसा बनवणार की यांच्याकडे जाऊ नका? बोला त्यांना. असं आहे प्रसन्नाजी, हा आज त्यांचं पत्रक आलं आणि आज त्यांनी काहीतरी नव्याने ते सुरू करतायत अशा प्रकारचा असा विषय नाहीये. गेले अनेक दिवसापासून आपण वेगवेगळ्या लोक ज्या पद्धतीने काही जण अटक झाली होती या विषयामध्ये, अनेक ठिकाणी शहरामध्ये काही अशा गोष्टी अशी विचारवंत सो कॉल्ड असे असतात की जे अशा प्रकारे समर्थन ग्लोरिफिकेशन करतात. विचारवंत कशाला? प्रकाश आंबेडकरांनी गेल्या काही दिवसापूर्वी एक विधान केलं होतं, तेही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल. त्यामुळे हे प्रकार गेले अनेक वर्ष सुरू आहेत. आमचा विश्वास, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने मानणारे लोक आहोत आणि त्यामुळे आम्ही लोकांमध्ये जात राहू. आम्ही आमच्या पद्धतीने विचार आम्ही मांडत राहू की जे या देशासाठी आम्ही घटनेवर विश्वास ठेवणारे लोक आहेत. आम्हाला काही वेगळे दंड काढण्याचं आमचं असलं की भानगड नाही. आम्हाला राज्यघटना मान्य नाही असं आमचं म्हणणं नाहीये. त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष जे करतो, आम्ही लोकशाहीवरती आमचा संवादावर भर आहे आणि तो आम्ही करतोय. आता तो सुद्धा यांना पटत नाही, त्यातनंही सगळी अस्वस्थता येते आणि मग फॅसिस्ट असे शब्द वापरायचे, फॅसिस्ट शक्ती, अमुक काय तमुक काय असे शब्द विचित्र वापरायचे आणि गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करायचा. हे वर्षावर्षी सुरू प्रयत्न आहेत आत्ताचे. बरं, मी शेवटची काही मिनिटं उरलीत. मला संभाजी भगत आणि संजय दाभाडेंकडे जायचंय. संभाजीराव, मला असं सांगा, आता ते असं म्हणतात की आपले मित्र संघटना असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. याचा अर्थ असं मानायचं का की महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अनेक पुरोगामी संघटनांमध्ये नक्षल समर्थक आहेत? हा माझा एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, हीच भाषा जर का आता जी भाषा पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळते, तीच भाषा जर का माओवाद्यांनी आता वापरायला ठरवली तर फार वेगळ्या अर्थाने पुरोगामी संघटनांसमोरच एक आव्हान उभं राहिलं असं नाही वाटत? नाही, पुरोगामी संघटनांमधले कार्यकर्ते जसं की आता संजय दाभाडे म्हणाले, तर विदाऊट लाईन तर कोणी काम करत नाही. म्हणजे समाजवादी असतील, गांधीवादी असतील किंवा CPICPMचे लोक असतील, लाल निशाण पक्षाचे लोक असतील, जनरल फॉरवर्ड ब्लॉक वगैरे ह्या सगळ्या, तर त्यांच्याकडे लाईन आहे. मी जरी समजा शाहीर असलो तरी माझ्याकडे एक लाईन आहे माझी. बरोबर, मला माहिती आहे लाईन. तर जोपर्यंत लोकशाहीच्या संरक्षणाचा प्रश्न आहे तोपर्यंत सर्व आंबेडकरवादी, मार्क्सवादी हे एक दिलाने एकत्र येऊन काम करणारच. आता त्यांना लीड करणारे पक्ष जे आहेत किंवा जी लाईन आहे ती डेव्हलप करणं ही आजच्या काळाची गरज आहे. एक्झॅक्टली. ते तो क्रक्सचा प्रश्न आहे की नव्यानं एक लाईन उभं राहणं. म्हणजे आतापर्यंत जे काही म्हणजे आपले यांचं नाव काय, उपाध्याय साहेब, उपाध्याय साहेब म्हणले की ते सगळे हारलेले आहेत किंवा ते सगळी जगातून नष्ट झालेले आहेत, हिंसा केलेली आहे. तर ते सगळ्यांना माहिती आहे कोण हिंसक आहे, कम्युनल राईट्स कोणी केलेले आहेत, किती लोक मारलेले आहेत, हे सगळं माहिती आहे. आज पुरोगामी राजकारणाच्या समोर एक मोठा प्रश्न आहे की आंबेडकरवाद्यांपासून ते संपूर्ण मार्क्सवाद्यांपर्यंत आणि निरनिळ्या कलरचे जे लोकशाहीवादी आहेत या सगळ्यांनी एकत्र येऊन नवीन लाईन एक समाजाला देण्याची गरज आहे. काही गोष्टी ह्या जुन्या झालेल्या आहेत त्या टाकून दिल्या पाहिजेत. बरं. आणि ते टाकायला तयार आहेत लोक, अगदी डॉगमॅटिक लोक नाही आहेत. बरं. आता नक्षलवाद्यांनी त्यांच्या मार्गाचं काय करावं, आता त्या सुतावरनं स्वर्ग गाठणं काय बरोबर नाही. म्हणजे त्यांनी एखादं पत्र काढलं म्हणून त्यांनी त्यांच्या लाईनचं काय करावं, त्यांनी त्यांच्या बंदुका कुठे ठेवाव्यात, त्याचं काय व्यवस्था करावी, ते आता त्या मूलतः त्यांच्या पक्षाचा प्रश्न. पण हा प्रश्न पण त्यांना विचारला पाहिजे. जर का तुम्ही आम्हाला म्हणताय सनदशीर मार्गाने चर्चा, संवाद साधा, आंदोलनं करा, तर तुम्ही ते करणार की नाही हा प्रश्न पण चळवळीवाल्यांनी विचारला पाहिजे. नाही, आता काय आहे की मुळात म्हणजे माओवादी लोक किती जिवंत राहिलेत आणि किती म्हणजे आता आहेत असाच मूळ मुद्दा आहे. बरं. महाराष्ट्रात तरी तर असं काही ते काय महाराष्ट्रामध्ये काय त्यांचं काय जास्त आहे ते गडचिरोली वगैरे मध्ये, पण ते काय जंगल सोडून काय बाहेर येत नाही. मी संजय दाभाडेंकडे जातो. संजय, एक वेगळा नाजूक प्रश्न आहे. हे जे आव्हान त्यांनी केलेलं आहे ते पत्र तुम्ही कदाचित नंतर वाचाल, पण त्याचा अर्थ असाच आहे की समाजातले बुद्धिवंत, विचारवंत कार्यकर्ते, समविचारी संघटना, डाव्यांमध्ये झुकलेल्या संघटना या सगळ्यांनी चर्चा, आंदोलनं, कार्यशाळा, परिसंवाद, पेपरमधले लेख वगैरेच्या माध्यमातून एक जनमानस तयार करावं. आता यापुढे जर का जे लोक अशा प्रकारे आंदोलनं, चळवळी, लेखमाला आणि भाषणं करतील
त्यांना सरधोपटपणे नक्षल समर्थक मानलं जाईल का, असा धोका तुम्हाला वाटतो का? त्या अर्थानं नक्षल्यांनी ही अशी भूमिका मांडून, खरं तर लेख तुम्ही पण लिहिता, संजय दाभाडे तुम्ही पण लिहिता, पण आता या पत्रानंतर जेव्हा संजय दाभाडे, संभाजी भगत वगैरे लेख लिहितील त्यावेळी या पत्राशी त्याचा संबंध जोडला जाईल अशी भीती वाटते तुम्हाला? हॅलो संजय, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? संजय दाभाडेंपर्यंत आपला प्रश्न पोहोचला नाहीये. कदाचित वेळ मिळाला तर मी शेवटी परत हा प्रश्न विचारेन. उपाध्यायांना काहीतरी कमेंट करायची होती. उपाध्याय काय म्हणताय? नाही असं आहे, मी पुन्हा सांगितलं की हा जो प्रकार आहे की कुणी म्हणजे एकीकडे हे स्वीकारायचं नाही, मांडायचं नाही की कम्युनिस्टांचा केवढा रक्तरंजित इतिहास आहे हे कधी कुणी बोलणार नाही. इव्हन पश्चिम बंगालमधला तो इतिहास काय सांगतो आणि मग कुठे दुसरीकडे आपण भरकटत जायचं. ह्यांच्या काय कम्युनल कोण कोणी कम्युनल दंगली केल्या. जनतेला वस्तुस्थिती आहे की वास्तव स्वीकारण्याची तयारी या तथाकथित लोक, या सो कॉल्ड काय स्वतःला जे पुरोगामी म्हणून घेतात अशांमध्ये नाही. मुळामध्ये आंबेडकर आणि हे शब्द काय आंबेडकर आणि मार्क्सवादी, मुळात आंबेडकरांचं मार्क्सबद्दल काय म्हणणं होतं हे सगळ्यांना जगजाहीर आहे. त्यामुळे अशा प्रकारे गैरसमज निर्माण करणारं वक्तव्य, अशा प्रकारची खोटी माहिती, दिशाभूल करणारं वक्तव्य हे जनतेच्या लक्षात आता आलंय आणि म्हणून जनतेनं अशा प्रकारच्या खोट्या माणसांना दूर सारलं. मग ते नक्षलवादी असतील, ते कम्युनिस्ट असतील, ते काय सो कॉल्ड काय अशा प्रकारचे लोक असतील, यांना म्हणून तर जनतेने दूर सारलं इतके वर्ष त्यातूनही ही जमीन हटली, जमिनीतनं त्यांचा पाया कमी खचत चाललाय. आणखीन ते अशा पद्धतीने काही प्रयत्न करत राहतील, पण शेवटी वास्तव जे आहे ते लोकांसमोर येत राहील आणि अशा वेळी दिशाभूल लोकांना चालणार नाही, आवडणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. मी शेवटचा प्रश्न बहुधा संजय दाभाडेंपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, मी संभाजी दादांनाच विचारतो. संभाजी दादा, आता ह्याच्यातला प्रश्न असा आहे की नक्षलवादी म्हणतायत खरं की इकडच्या तरुणांना, बुद्धिमंतांना की तुम्ही अशा प्रकारे जागृत व्हा, एक व्हा. असं डायस नाही अवेलेबल हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आंबेडकरी चळवळ विखुरलेली आहे, एखादा गट सत्तेत सामील होतो, डाव्यांची स्थिती काही फार चांगली नाहीये, रेडालोसचा प्रयोग कसा फसला ते आपल्याला माहिती आहे. अशा वेळी ही प्रज्वलित झालेली तरुण मनं, यांना अशी भाषा करणारा गणपती आवडणार नाही याची काय गॅरंटी? त्यांना रोखायचं कसं त्या मार्गाला जाण्यापासून? नाही, म्हणून सगळ्यात जास्त की आज जे दलितांवर अत्याचार चाललेले आहेत किंवा ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था आज उभी राहते आहे, तर त्याचं काहीतरी एक विचार करण्याची गरज आहे. बरं, म्हणजे उपाध्याय असतील, त्यांचा सत्तेवर पक्ष आहे, त्यांनी जर एकदम राईट विंगच इकॉनॉमी या देशामध्ये आणून जर समजा धुमाकूळ घातलेला आहे, ज्या पद्धतीने सगळं परकीय भांडवलाने आहे, तर त्याच्यातनं माणसं उभी राहणार. ते नक्षलवादीच होतील अशातला भाग नाही. रॅडिकल आंबेडकराईट होतील. बरं, बरं. मार्क्सवाद्यांमध्ये एक नव्या प्रकारची लाईन येण्याची शक्यता आहे. असं नाही की तुम्ही म्हणू शकत की सीपीआय सीपीएम हे आता डेडच झाले म्हणून. सीपीआय सीपीएम लाल निशाण पक्ष यांच्यामध्ये पण एक प्रकारची चर्चा चालूच असणार. बरं, नव्या पद्धतीने एक आंबेडकराईट म्हणजे आणि ते बोलतात की आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी यांच्याबद्दल काय आहे. मला म्हणायचं RSS बद्दल बाबासाहेबांनी काय म्हणले ते पहिलं सांगा. ते फार महत्वाचं आहे. मी संजयशी पुन्हा संपर्क आलेला आहे. मी शेवट कार्यक्रमाचा संजयवरतीच करेन. संजय, एक प्रश्न जो मी आता त्यांना विचारला होता तो तुम्हालाही विचारतो. माओवादी जे म्हणतात की तुम्ही कार्यकर्त्यांनी एक समविचारी पक्षांनी एकत्र या, चळवळी करा वगैरे, असा कुठलाही बेस सध्या उपलब्ध आपल्याला दिसत नाही. आंबेडकरी चळवळ विभागलेली आहे, कम्युनिस्टांची स्थिती फार चांगली नाहीये, रेडालो सारखा प्रयोग फसलेला आहे. अशा वेळी हे जे सगळे इग्नाईट होणारी माइंड्स आहेत, तरुणाई असेल, त्यांना पुन्हा एकदा नक्षलिझम आवडू लागेल का? आणि तेच चाचपणी करण्याचा हा प्रयत्न माओवादी नेता गणपतीचा आहे का? मला वाटत नाही असं. ज्या पद्धतीचं आवाहन आज नक्षलवाद्यांच्या मार्फत आलेलं आहे, त्याला समाजाकडनं आणि विशेषतः तुम्ही जे इग्नायटेड माइंड्स म्हणत आहात तरुणांचं, त्याच्याकडनं प्रतिसाद मिळेल असं वाटत नाही. कारण की ज्या पद्धतीनं आज आपण सगळ्या सोशल मीडियामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आपण बघत असू, आपल्याला जे चित्र दिसतंय एकूण आंबेडकरी आणि एकूण डाव्या चळवळीमध्ये, ते अजिबात या दिशेनं नक्सली मार्गाला प्रतिसाद देणारं असं मला वाटत नाही. भारतीय संविधान हे आपलं केंद्रीभूत आहे आणि त्या दिशेनं आपल्याला वाटचाल करायची आहे असं माझं आजपर्यंतचं ऑब्झर्वेशन सगळं जे आहे, सगळ्या तरुणांकडे बघून माझं याबद्दल विश्वास आहे की तरुणांना त्यांचा मार्ग दिसलेला आहे, त्यांची दिशा त्यांना कळलेली आहे आणि बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना ही इतकी सुस्पष्ट आहे आणि तो जो विचार आहे, आंबेडकरी विचार किंवा मार्क्सवादी जो विचार, जो मधला मार्ग आहे, त्याच्याबद्दल तरुणांच्या मनामध्ये काही शंका आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे या आव्हानाला काही प्रतिसाद मिळेल असं मला अजिबात डॉक्टर संजय, तुम्ही म्हणताय तसं व्हावं अशी कुठल्याही लोकशाही प्रेमी आणि पुरोगामी माणसाची अपेक्षा असेल,
पण जेव्हा काही मंडळी त्याच्यामध्ये काही प्रमाणात प्रकाश आंबेडकरांची विधानं असतील, तेलतुंबडे मिलिंद तेलतुंबड्यांसारख्या मान्यवर आणि चांगलं लेखन करणाऱ्या व्यक्तीची भूमिका जेव्हा थोडीशी, आनंद तेलतुंबडे यांची जेव्हा भूमिका थोडीशी जरा वेगळी वाटायला लागते, तेव्हा मात्र काळजी वाटते की जर का एवढ्या मोठ्या मान्यवर विचारवंतांना जर का आता काही वेगळा मार्ग चोखाळावासा वाटत असेल, तर अशा प्रज्वलित झालेल्या तरुणांचं काय होत असेल, ज्यांना हा अन्याय रोजच्या रोज सहन करावा लागतो. त्यामुळे आपण सत्ताधाऱ्यांबद्दल तर टीका करतोच संजय, पण त्याच वेळेला मेंढीच्या वेशामध्ये येणाऱ्या लांडग्याला मात्र आपण आपलंसं करणार नाही ना, याची काळजी पुरोगामीने घेतली पाहिजे. कार्यक्रमाच्या शेवटी हाच मुद्दा मांडायचा होता. लोकांना आपण विचारला होता प्रश्न की त्यांना काय वाटतं. आपला प्रश्न होता, सनदशीर मार्गाने लढा हा नक्षलवाद्यांचा कावा आहे का? काय म्हणतायत लोक आपण बघूयात स्क्रीनवरती, तुम्ही बघू शकता कौल. 70% लोकांना वाटतंय की हा नक्षलवाद्यांचा कावा आहे आणि लोकांनी खरंच यापासून सावध होऊन कुठल्याही बाजूला न झुकता जी खरंच लोकशाहीवादी चळवळ आहे, मग त्याचा रंग कोणता आणि झेंडा कोणताही असो, त्याला तुम्ही सामील व्हा. हा मार्ग आपला नव्हे. चर्चेच्या शेवटी संजय दादा, तुम्ही, संजय दाभाडे मित्र आपले आणि त्याचप्रमाणे केशव उपाध्याय, आपण सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये इथे थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.